फ्लावर मटरची भाजी या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर मला पूर्ण गॅरंटी आहे की तुमची मुलं ही भाजी अगदी आवडीने खातील आणि ज्या ठिकाणी ती एक चपाती खातात त्या ठिकाणी 2-3 चपाती ते सहज खातील आणि यामुळे तुम्हाला मिळणारा आनंद हा अगणित राहील. बघूया तरी आपण ही रेसिपी कशी केलेली आहे. ही भाजी पाणी न टाकता मी बनवलेली आहे. त्यासाठी कशी करायची बघू. इथे एक पॅन घेतलं आहे, त्यामध्ये 2-3 टेबलस्पून ऑइल घेतलं आहे. ऑइलमध्ये आपण जिरं मोहरी टाकलेली आहे. जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण, मिरची आणि कांदा, आपल्याला 2 कांदे इथे मी घेतलेले, हे असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटर आणि कढीपत्ता टाकून घ्यायचं आहे. हे परतवल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून हळद आपल्याला घालायची आहे. हळद घातल्यानंतर थोडासा हिंग आपल्याला टाकायचं आहे. हे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फ्लावर घालायचं आहे. हा फ्लावर मी मिठाच्या पाण्यात 2-3 मिनटं ठेवून त्याला छान बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलेला होता. सोबतच आपल्याला त्यामध्ये गरम मसाला, धना पावडर हे टाकून घ्यायचे 1-1 टेबलस्पून. सोबतच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि पाणी न घालता कमी गॅसवर आपल्याला एक 10 मिनिटाकरता वाफवायचे. 10 मिनटं झाल्यानंतर ही भाजी आपण मिक्स करून बघितली. एक 50% आपल्याला ही भाजी शिजलेली दिसते. पुन्हा आपल्याला एक 10 मिनटं परत शिजवून घ्यायची आहे. आता ही भाजी पूर्ण झालेली आहे. सोबतच आपण बारीक चिरलेला कोथिंबीर टाकलं आहे. ही भाजी तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनला द्यायला अशी बनवू शकतात. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.